पोलीस सुरक्षा नाही, पोलीस सुरक्षेबद्दल वगैरे काही बोलणार नाही. ठीक आहे, जे झालं झालं. गाडी चालत होती, 4 ते 5 लोक हातामध्ये मोठा मोठा काठी डंडा घेतले होते. दगडफेक पण झाली. दगडफेक मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं. पुढे जाऊन मी गाडी थांबवली, पण ते उलट पळून गेलेली होती. प्रति हल्ला देखील होऊ शकला असता. तुमच्याकडे सपोर्ट गाड पण आहेत, मात्र त्यांनी तसं न करता मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघतात. आता सरकार कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघत नाही का? मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं, तेव्हा पोलीस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही, नाही तर आम्ही फायरिंग करू शकलो असतो. त्यांच्यावरती काय कलम लावले पाहिजे एखाद्या अशा प्रकारचे? मला माहित नाही कलम बिलम काय लावायचे. सर काल रात्री ज्या विषयात हल्ला झालेला आहे, आपले कार्यकर्ते देखील नाशिकला जाऊन आले, मात्र स्वराज्य ज्या काचेवर लिहिलेलं होतं ती काच धुण्यात आली, कारण ती मळलेली होती. भगवा झेंडा देखील धुण्यात आलेला आहे. मात्र हे असं प्रेमाने त्यांना सल्ला दिला होता देखील आपल्यावरती आज असा हल्ला होता. ठीक आहे ना, त्यांचं त्यांनी काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी. ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी, मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले. त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले, 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं. तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेले, अख्खा संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाहीत. त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी नाही. तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो का आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार? माफी तर मी मेलो तरी मागणार नाही. मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारांशी असं? माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची. त्यांच्या आड हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते. आरोपी नंबर 1 संभाजी आहे. हल्लेखोर पण मोकाट होतील आणि ते पण आरोपी आहेत, ते पण मोकाट. नाही, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होत्या कारवाई करण्याची मागणी केली होती. ती जर कारवाई झाली तर हाल झालं नसतं. ठीक आहे, आता झाला ना. आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला? झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? चे अजिबात नाही. त्यांच्याबरोबर तक्रार देणार मी अजिबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही. मी तक्रार करणार नाही. मी काहीही करणार नाही. हिंदी में जानना चाहेंगे संघटनेचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड हे पळकुटे असं त्यांनी म्हटलं, मात्र तुम्ही ठाम होते अजूनही तुमच्या म्हणण्यावर. मी ते असं काहीतरी असं ते गांडू मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. हो, शाहू महाराजांचा इतिहास वाचा. जे स्वराज्य संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या, हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं,
आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसीन तुझ्या इथे, म्हणजे सगळे भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, जाहीररित्या सांगतो. वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवीची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते, आता यांचं जे येते वक्तव्य समोर येते, कसं बघता याकडे? असं आहे की वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, अरे जाऊ. त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते. जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा तुमचा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझममध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर, ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो, मरतो, किंवा मरतानाही हीच नावं असतील, काही फरक पडत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपके गाड़ी के ऊपर जो है हमला किया गया. त्यांचं नाव होतं. ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार असे दंगली घडवले जातात. त्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याच्या शक्यता. कसं बघताय? हे तर आहेच त्यांचा प्लॅन. आता प्लॅन आहेच त्यांचा दंगली महाराष्ट्रात बांधून. वातावरण निर्माण केलं जाते का दंगली हो. संदर्भात जातीमध्ये विरोधकांची कुठे फूस आहे का या सगळ्या? तर त्यांचं बळ वाढलं जातंय, एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून विशाळ महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जातंय. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जातीजातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका. अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातला 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता तुम्ही. कारण की 27 जागांवर काय झालं, कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3 आणि 4 हजारांनी आणले. तुमचे सुधीर मुनगंटीवार 2.25 लाखाने हरले हो. सर हिंदी में जानना चाहेंगे आपकी गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार परिषद थाने के लिए रवाना हो तो उस दौरान आपकी गाड़ी पर जो है दगड़फेंक की गई, गाड़ी को भी फोड़ा गया, जानलेवा हमला किया गया इसको लेकर, इससे लगातार उनका भी बयान आ रहा था सामने. नहीं ठीक है, गाड़ी पे पत्थर मारे गए. हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई, क्योंकि मुझे समझा ही नहीं, मैं तो पढ़ रहा था, मुझे समझा ही नहीं क्या हुआ, तो पीछे की देखा तो पीछे कांच फूटी हुई थी. तो मैंने ड्राइवर को पूछा तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने. और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है. 2 दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की. स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है, इसको देख सर के ईट का जवाब पत्थर से दोगे क्या विचारों से दोगे? नहीं, मेरे विचारों से होगा. ईंट का जवाब पत्थर से देने वाला मैं नहीं. मैं महात्मा गांधी के उसूलों को मानता हूँ. मैं वैचारिक लड़ाई करता हूँ और वैचारिक ही लड़ाई करूँगा. मैं क्या किसी गैंग का मेंबर नहीं हूँ कि ईंट का जवाब पत्थर से दूंगा, पत्थर का जवाब ईंट से दूंगा. सर आप एक विधायक हो, इस तरीके से खुलेआम में आपकी गाड़ी पे इस तरीके से हमला करना ठीक है ना, हो, अरे ठीक है, हो गया. अभी किसी को इसी पे उंगली उठा के हम कुछ फर्क होने वाला है? गाड़ी की क्या आने वाली है? मुझे सोचने तो दो क्या करना है. कहीं नहीं आपके बयान के ऊपर ये हमला है, ऐसा भी कहा जा सकता है. क्या इसके लिए हमला किया, क्यों हमला किया, ये मुझे नहीं मालूम है. लेकिन वैचारिक लड़ाई है, विचारों की लड़ाई है. ये लड़ाई ऐसी ही चलती रहेगी. कोल्हापुर में जिस तरह से अरे बाबा, मैंने बोला ना कि ये विचारों की लड़ाई है, विचारों के उससे ही लड़ी जाएगी. जो पिताजी अपने लड़के के खिलाफ बात करते हैं, कहते हैं कि मेरे लड़के ने जो कुछ किया वो गलत किया है, और क्या सबूत चाहिए
कि उस दंगे के लिए वो जो दरगाह फोड़ा गया, वो जो मस्जिद के ऊपर अटैक हुआ, उधर गांव में हिंदुओं के घर फोड़े गए, उसको ये भी नहीं मालूम कि गजापुर में 70% हिंदू रहते हैं। और इसके जो दादा देन राजर्षि शाहू महाराज, उनका वो संस्थान था, वो राजा थे उस संस्थान के। तो इनको इज्जत जो मिलती है वो राजर्षि शाहू महाराज के, लेकिन अपने उनके जो ख्यालात थे, वो ख्यालात को ही नहीं उन्होंने डुबा डाला। कहीं नहीं कहीं ऐसा लग रहा है बेटे को बाप के विचारों से अलग किया गया। खुद पिताजी उनके जो अभी जो खासदार है, MP है, उन्होंने कहा कि मेरे बच्चे ने जो कुछ किया वो गलत किया है, ये हमारे विचार नहीं है। खुद बाप जब कहता है तो बेटे ने अपनी हैसियत तो पहचाननी चाहिए। आपकी सुरक्षा में लगे जो बॉडीगार्ड थे वो भी अगर फायर कर सकते थे जिस तरीके से, अभी चलो उसके ऊपर मुझे चर्चा नहीं करनी है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।